मंडळी बघा, आज पब्लिक डिमांड मैदानावरती आज गुलाल झालेला आहे. बघू शकता दोन्ही पण नंदी रंगलेले दिसत असतील. बघूया, जरा जाणून घेऊया आजच्या शर्तीविषयी. दादा नमस्कार. नमस्कार. एकच जण बोला. नमस्कार. नाव सांगा ना तुमचं. तिसाई प्रसन्न वसंत शेठ पाटील दिगोडे उरण. तर दादा, आज पब्लिक डिमांड मैदानावरती आज तुमच्या नंदींवरती गुलाल पडलेला आहे. तर काय सांगाल आज विजयाबद्दल? आपला दोन्ही नंदी एकदम भारी पळाले हम्म. आणि स्वतःचे दोन्ही बैल आहेत. तर आज बघा ना, स्वतःचे दोन नंदी पळवले. आज खरं तर बोलतात ना, पब्लिक डिमांडवरती प्रेक्षक वर्गांची एक नजर लागलेली असते आणि तिथे कोणाचा म्हणजे नंदी गुलालामध्ये राहील प्रत्येकजण पाहत असतो. तर आज दादा, घरातून कशा प्रकारे प्लॅनिंग केले होते आणि आज हा गुलाल किती महत्त्वाचा होता तुमच्यासाठी? आमचा म्हणजे हा मैदान म्हणजे आमच्या घरचा मैदान आणि या मैदानासाठी आम्ही आवर्जून वाट बघत असतो. पब्लिक डिमांड मैदान आणि ओवल्याचे आमचे सगळे नातेवाईक आमची शर्यत बघायला येतात आणि आमचा किसना म्हणजे चारी खांदी पळणारा बैल आहे आणि वासरू आमचा पब्लिकनं दोन्ही खांदी पळतो. तर आज दादा, जी गाडी तुम्ही केली ती कोणत्या साईडची पळवली आणि काय नावाने पळवली गाडी? आज उज्या साईडनं पळवली आणि किसाई प्रसन्न वसंत शेठ पाटील आमच्या वडिलांचं नाव, त्याच नावाने गाडी पळतो. तर दादा बघा ना, आज तुम्ही गाडी खेळली ती कशा प्रकारे खेळली आज? म्हणजे कशा शर्यत झाली. गाडी जमून आलतो बॅनरवर. एक स्वतःच्या गाडीवर नाव होतं आमचं. स्वतःच्या गाडीवर आम्ही बॅनरवर शर्यत जमून आलेलो. तर दादा, आज बघा ना, तुम्ही बोलल्याप्रमाणे स्वतःच्या म्हणजे नावावरती जे नेहमीप्रमाणे धावते, आज शर्यत पण जमली होती. तर एक म्हणजे कशा प्रकारे सांगून जमवली होती? एक बैल सांगून जमवली होती का चारही बैला सांगून जमवली? बैल सांगून स्वतःची गाडी होती आणि आमचे सपोर्टर ओवला गावचे, आमचे भाऊ नवापाड दादरपाडा, सगळे आमचे जीवलग मित्र म्हणजे आमच्या सोबत सतत असतात. यांनीच पूर्ण नियोजन केलं होतं. तर दादा, काय सांगाल? नियोजन करते तुम्हीच आहेत आणि कुठेतरी एक नियोजन बोललं तर परफेक्ट लागतं आणि कुठेतरी एक परफेक्ट नियोजन झालं आणि यश पण प्राप्त झालेलं. दादा बोला. आज खूप चांगलं वाटतंय. आज आमचं घरचा साज किसना आणि बावल्या विन झाल्याबद्दल. तर आम्ही आमच्या घरच्या मैदानावर गुलालच्या अपेक्षानेच होतो.